जय महाराष्ट्र. मी कुणाल सुभाष वाडेकर. मी प्रभाग क्रमांक 192 मधून मी शिवसेनेतर्फे इच्छुक आहे. माझं सामाजिक योगदान म्हणजे असंच आहे की जनतेतून, माझ्या प्रभागातून मला कोणताही कॉल आला तर मी त्या जनतेसाठी नेहमी सतत 24/7 मी धावत असतो. मग त्याच्यात पोलीस स्टेशन असू दे, तुमच्या हॉस्पिटलचे काही कामं असू दे किंवा महानगरपालिकेचे काही कामं असू दे, मी त्या जनतेसाठी सदैव, मग दिवस असू दे या रात्र असू दे, मी सदैव त्यांच्या सोबत असतो. म्हणजे त्याच्यात माझ्या लाडक्या बहिणींसाठी असू दे, लाडक्या भावांसाठी असू दे, ज्येष्ठ नागरिकांसाठी असू दे किंवा लहान मुलांसाठी असू दे, मी सदैव त्यांच्यासाठी मी अवेलेबल असतो. मी आज 25 वर्ष संघटनेसाठी अविरहित काम करतोय. जेव्हा बाळासाहेबांनी बॉम्बेचा मुंबई करा हा आवाज दिला, तेव्हा आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे बॉम्बे नाव आहे तिथे आम्ही आंदोलन केलं आणि त्या केसेसही घेतलेल्या आहेत. हे माझं योगदान आहेच. पण नंतर बाळासाहेबांनी जे गटाराच्या पाण्यात भाजीत होत आहेत तिथे जाऊन आम्ही आमचं शिवसैनिक म्हणून काय त्यांना बाळकडू द्यायचं ते दिलं. परत बाळासाहेबांनी जेव्हा जेव्हा आदेश दिलेले त्यावेळेस आम्ही तिकडे सदैव आम्ही उभे राहिलेलो आहोत. तसेच आता आम्ही शिंदे साहेबांसाठी, ते शिंदे साहेबांचा आदेश हा आमचा आदेश, तसा आम्ही बाळासाहेबांचा मानत होतो. त्यामुळे आम्ही शिवसेनेसाठी हे आमचं योगदान सदैव आजही आहे, उद्याही आणि याच्यानंतरही राहील. नक्कीच मी माझ्या प्रभागात निवडून आल्यानंतर काही अशी भरारी पथकं तयार केलेली आहेत की जेणेकरून माझा थेट जनतेशी संपर्क राहील. मी फक्त वॉटर, गटर, मीटर याच्यात सीमित राहणार नाहीये. कारण का जनतेच्या बारीक सारीक गोष्टी असतात, बारीक सारीक कामं असतात. ते भरारी पथकं त्या जनतेमध्ये जाऊन ते जनतेचे जे विषय आहेत ते माझ्याबरोबर पोहोचवतील आणि माझा जनतेशी थेट संपर्क होईल आणि मी त्यांची कामं सोडवण्यात यशस्वी होईल. हा माझा विकासाचा अजेंडा आहे. मी गेली 25 वर्षे माझ्या प्रभागात, माझ्या माहीम विधानसभेत आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वात काम करत आलो आहे. त्यांची कामे जनतेला माहितीच आहे. तसेच आता आपल्याला लाभलेले लाडके उपमुख्यमंत्री, जसे ते जनतेची, लाडक्या बहिणीची, लाडक्या भावांची, लाडके आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी जशी कामं करतायत तसंच मी माझ्या प्रभागात काम करत राहणार आहे. त्यामुळे जनतेने मला ह्यासाठी निवडून द्यावं की मी त्यांची कामं सतत करत राहील आणि मला विश्वास आहे की जनता मला निवडून देईल.